थोडं पण केदारनाथसारखं बनवल्यासारखं वाटतंय. महाराष्ट्राची सर्वात उंच मूर्ती अरुंधत्यांनी खेतवाडीच्या आईचं स्वरूप खूप उंच बनवली होती, मूर्ती खूपच उंच बनवली होती. तर त्यांना त्याबद्दल ट्रोल करण्यात आलं होतं. तर गाईज आपण आलो आहोत डोंगरीच्या राजमाताच्या इथे, म्हणजेच चिचबंदर BIT चाळ भाडेकरू संघ यांचा नवरात्रोत्सव म्हणजेच डोंगरीची राजमाता आणि तिच्या दर्शनाला. इथला नवरात्रोत्सव म्हणजेच आपला घरचा नवरात्रोत्सव आणि इथे भव्य दिव्य साड्यांची सोडत लागली आहे. डोंगरीची राजमाता. तर आपल्या डोंगरीच्या राजमाताला भरपूर साऱ्या दागिन्यांनी सजवलेलं आहे. तिथे आपण देवीच्या मुकुटापासून गळ्यामध्ये खूप सारे सोन्याचे दागिने, मंगळसूत्र इत्यादी पाहतोय. यावर्षी देवीच्या मागचा प्रभाळ खूपच सुंदर बनवलं आहे. त्यात घुबडाचे डोळे खूपच रिअलिस्टिक वाटत आहेत. त्यासोबत देवीचे डोळे देखील खूपच सुंदर बनवले आहेत मूर्तिकाराने. देवीला 4 हात आहेत. त्यातील एका हाताने देवी आशीर्वाद देते, त्या एका हातामध्ये चक्र आहे. त्यासोबत देवीच्या डाव्या हाताला कमळ आहे, तर वरती शंख आहे. असं देवीचं खूप सुंदर असं आणि साजेसं स्वरूप आहे. देवीच्या मागचा प्रभावळ यावर्षी या नवरात्रोत्सवाचं खूपच सुंदर असं वैशिष्ट्य आहे, ज्यात घुबड एकदम सुंदर दिसतं आहे. जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांना माहिती नसेल की डोंगरीचा उत्सव कोणताही असो, मग दहीहंडी, गणपती किंवा नवरात्रोत्सव तो आपला घरचाच असतो. तर डोंगरीच्या राजमाताच्या दर्शनानंतर मी आलो आहे उमरखाडीमध्ये, जिथे उमरखाडीच्या नवरात्रोत्सवमध्ये आपण आलो आहोत. तर आता आपण आलो उमरखाडीच्या देवीच्या दर्शनाला. भारतातली देवीची एकमेव मूर्ती जी पूर्णतः चंदनापासून बनलेली आहे. ही संपूर्ण मूर्ती चंदनाची बनली आहे. त्यासोबत ही मूर्ती फोल्डिंगची आहे, त्यामुळे ह्या मूर्तीचं विसर्जन कधीच होत नाही. ही मूर्ती फोल्डिंगची असल्यामुळे इथली प्रत्येक वस्तू ही सेपरेट म्हणजे डिस्मेंटल होते. आणि त्यासोबतच या मूर्तीचं एक खास वैशिष्ट्य असं पण आहे की ही मूर्ती 1 वर्षाला बसलेली असते तर 1 वर्षाला उभी असते. ते फोल्डिंगचं असल्यामुळे हे असं करता येतं. या मूर्तीचं अजून एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे देवीचे डोळे. त्यासोबत देवीच्या सिंहाचे डोळे देखील ऑस्ट्रेलियावरून मागवले होते, तेव्हापासून हे डोळे असेच आहेत. देवीचं हे देखणं स्वरूप पाहण्यासाठी या नवरात्रोत्सवामध्ये देशाच्या वेगवेगळ्या कोनेतून या देवीच्या दर्शनाला बरेचसे लोक येतात. जसं उमरखाडीच्या राजाला सोन्याच्या दागिन्यांनी नटवलं जातं, तसेच देवीला देखील सोन्याच्या दागिन्यांनी नटवलं जातं. देवीला तशा 8 भुजा आहेत आणि प्रत्येक हातामध्ये एक शस्त्र आहे आणि एका हाताने देवी आशीर्वाद देते आपल्या सर्व भक्तगणांना. ओम सर्व मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तर काहीच आता सुरू आहे शारदीय नवरात्री उत्सव. त्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर या शारदीय नवरात्री उत्सवामध्ये आपण आलो होतो डोंगरीची राजमाता आणि उमरखाडीच्या देवीच्या दर्शनाला, जिथून आपण नवरात्रोत्सवामध्ये देवी दर्शनाची सुरुवात केलेली आहे. तिथे आपण पुढे जाऊन खेतवाडीची आई, नंतर कामाठीपुराची माऊली असे सर्व देवींचे दर्शन घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये घर बसल्या तुम्हाला या सर्व देवी दर्शनांचा लाभ घेता येणार आहे. त्यासोबतच आपण इतर ठिकाणी देखील जाणार आहेत, जे मुंबईतील प्रसिद्ध देवी आणि नवरात्रोत्सवाचे स्थान आहेत. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही भरपूर असं प्रेम द्या. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी. डोंगरीची राजमाता आणि उमरखाडीची देवीचं दर्शन झाल्यानंतर आता आपण चाललो आहे खेतवाडी साईडला. त्याच्या आधी पहिले आपण कामाठीपुराच्या माऊलीचं दर्शन घेऊ, त्यानंतर आपण खेतवाडीत जाऊ. तर चला जाऊया पुढे आणि व्हिडिओला इथूनच सुरुवात करूया. सो लेट्स गो. मुंबईची जगदंबा कामाठीपुरा 2री लेन समोरच बसते. आता आपण बघतोय मुंबईची जगदंबा सिंहासनावर बसली, त्यामुळे देवी जगदंबेपेक्षा महाराणीसारखी दिसते आहे. देवीला हिऱ्याच्या मुकुटापासून सोन्याचे भरपूर सारे दागिने आहेत आणि देवीच्या सिंहासनाला सिंह आहेत. आता त्रिशूळ एका हाताने आशीर्वाद देते आणि असं छानसं स्वरूप मुंबईच्या जगदंबेचं. आणि याच्या दुसऱ्या दिवशी लाल रंग होता देवीचा, म्हणून देवीला लाल रंगाची साडी देखील घातली. मुंबईची जगदंबा कामाठीपुरा 2 मध्ये 2ऱ्या गल्लीत.
आता आपण आहोत कामाठीपुराच्या तिसऱ्या लेनमध्ये, जिथे आहे कामाठीपुराची महालक्ष्मी. आता तिचं दर्शन घेऊया. सुंदर असं डेकोरेशन केलं आहे आणि मध्येच आहे कामाठीपुराची महालक्ष्मी. कामाठीपुराची महालक्ष्मी, गळ्यामध्ये सोन्याचे भरपूर सारे दागिने, 4 हात आणि पाठी सिंह असं मातेचं स्वरूप आहे महालक्ष्मी अवतारात. आता आपण आहोत कामाठीपुराच्या तिसऱ्या लेनमध्ये, कामाठीपुराच्या माऊलीच्या इकडे. तिचं दर्शन घेऊ. मगाशी आपण कामाठीपुराच्या दुसऱ्या लेनमध्येच होतो, जिथे मुंबईची जगदंबा आणि कामाठीपुराची महालक्ष्मी पाहिजे. आता आपण तिसऱ्या लेनमध्ये आलो, जिथे आपण कामाठीपुराची माऊली बघतोय. तर इथे आहे कामाठीपुराची माऊली. खूप सारे सोन्याचे दागिने, मंगळसूत्र वगैरे घातलेलं देवीचं स्वरूप. देवीला पण 4 भुजा आहेत. एका हाताने आशीर्वाद देते, तर त्याच्या पाठच्या हातामध्ये चक्र, त्याच्या दुसऱ्या हातात शंख आणि एका हातामध्ये त्रिशूळ असं मातेचं स्वरूप आहे. कामाठीपुराची माऊली, कामाठीपुरात तिसरी लेन. इकडे आहे कामाठीपुराची आई. तिचं पण दर्शन घेऊ आपण. कामाठीपुराची आई. कामाठीपुराची आई वेगळंच स्वरूप आहे. जरा खाली सिंहाचं डोकं दिसतंय आणि त्याच्यावर स्वार देवी. देवीला 4 भुजा, त्याच्यात एका याच्यामध्ये त्रिशूळ, एका हाताने आशीर्वाद, एका हातात डमरू आणि एका हातात साप. सुंदर देवीचं स्वरूप आणि डोळे निळसर डोळे असे छान दिसतात देवीला. थोडंफार केदारनाथसारखं बनवल्यासारखं वाटतं आहे, पण एक्झॅक्टली कळत नाही आहे. पण छान आहे, देवीची मूर्ती छान आहे. आणि आता आपण पहिली कामाठीपुराची आई. आता आपण जाऊ खेतवाडीची आईचं दर्शन घ्यायला खेतवाडीमध्ये. आता आपण आलो आहे खेतवाडी 12वी क्रॉस लेनमध्ये खेतवाडीच्या आईचं दर्शन. माझ्या समोरच आहे खेतवाडीच्या आईचं स्वरूप. खूप उंच मूर्ती होती, जी अरुण दत्त्यांनी बनवली. मागच्या वर्षी पण खूप सुंदर होती, यावर्षी तर अजूनच सुंदर आहे. आता बघूया खेतवाडीची आई. हे बघा खेतवाडीच्या आईचं स्वरूप, महाराष्ट्राची सर्वात उंच मूर्ती.
मागच्या वर्षी एवढी उंच नाही आहे, पण बॅलेन्सिंग एकदम परफेक्ट आहे. जसं परळचा महाराजा बनवला होता ना तसंच. एका पायावर उभी आहे देवी. आणि 8 हात आहेत देवीला. वेगवेगळे शस्त्र आहेत, चक्र, त्रिशूळ, शंख, असे बरेचसे शस्त्र आहेत देवीच्या हातात. जबरदस्त बॅलेन्सिंग केली. एका पायावर उभी आहे. खूप मोठं मंगळसूत्र आहे देवीच्या गळ्यात. मागच्या वेळी ना अरुंधत्यांनी केतवाडीच्या आईचं स्वरूप खूप उंच बनवली होती, मूर्ती खूपच उंच बनवली होती. त्यांना त्याबद्दल ट्रोल करण्यात आलं होतं. म्हणून यावेळी त्यांनी बॅलेन्सिंगवाली मूर्ती बनवली. मागच्या वर्षीपेक्षा मूर्तीची हाईट कमी आहे, पण खूपच सुंदर असं बॅलेन्सिंग केलं. जसं परळचा महाराजा बॅलेन्सिंग केला होता ना, तसं यावेळी केतवाडीची आई देखील बॅलेन्सिंग केली. खूप सुंदर मूर्ती आहे ना. आता आपण केतवाडीच्या आईच्या दर्शनासोबत मुंबई देवी दर्शनाच्या पहिल्या व्हिडिओला इथेच संपवूया. आणि आता याच्या पुढे आपण 7 रस्त्याला जाणार आहोत. 7 रस्त्याची माऊली, 7 रस्त्याची देवी, त्याच्यानंतर बायकळ्याची देवी, दगडीचाळची देवी यांचं दर्शन घेणार आहोत. तर त्याची वेगळी व्हिडिओ येणार आहे. त्याच्यात त्या देवींचं दर्शन घ्या. तर चला, ही व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये जय अंबे, जय दुर्गा असं काहीतरी लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता जाऊया 7 रस्त्याला.